यंदा 24 जुलै रोजी आषाढ अमावस्या आहे. तिलाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस असे म्हटले जाते. या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून यथासांग पूजा केली जाते. या पूजेला कणकेच्या दिव्यांचेही नैवेद्य दाखवले जाते. तसे करणे हे या परंपरेचा एक भाग आहे. परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवा दीप पूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी. त्यामागील शास्त्र जाणून घेऊया. सोबतच याच दिवशी तुमच्या घरातील लहान मुलांसाठी कुठली पूजा करायची ते पण जाणून घेऊया. पुढे जाण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. अमावस्येच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. तसेच दानधर्म केला जातो. प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे महत्त्व आहे. ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारी असते. अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो. हा दिवा दीपपूजनाचा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो. दीप अमावस्येच्या निमित्ताने या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते. तसेच किड्यामुंग्यांच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात. हे अप्रव्याप्त अन्नदानाचे स्वरूप आहे. दीप अमावस्येच्या दिवशी लहान मुलांसाठी दिव्यांची पूजा आणि ओवाळण्याची प्रथा आहे. या दिवशी दिव्यांची पूजा करून मुलांचे औक्षण केले जाते. लहान मुलांना ओवाळण्याची प्रथा का आहे आणि त्याचे काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊया. लहान मुलांना घराण्याचा दिवा म्हणजे वंशाचा दिवा मानले जाते. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्यांची पूजा केली जाते. मुलांनी आपल्या आईवडिलांची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी यासाठी त्यांचे औक्षण केले जाते. दिव्यांची पूजा करून मुलांसाठी चांगले आरोग्य, समृद्धी आणि ज्ञानाची प्रार्थना केली जाते. दिव्यांच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि ज्ञानाचा प्रकाश मिळावा यासाठी ही पूजा केली जाते. घरामध्ये असलेल्या सर्व दिव्यांची पूजा करावी. एक दिवा पितरांसाठी वेगळा काढून ठेवावा. दिव्याची पूजा झाल्यानंतर आरती करावी. यासोबत अजून एक जुनी परंपरा आहे ती म्हणजे दीप अमावस्येला मारुतीच्या मंदिरामध्ये 11 कणकेचे दिवे लावले जातात. यामागचं पौराणिक आणि धार्मिक कारण असं म्हणजे की हनुमान हे भक्ती, शक्ती आणि संकटमोचनाचं प्रतीक आहे. दीप अमावस्येच्या रात्री कणकेचे दिवे लावून हनुमानजींची कृपा प्राप्त करून घ्यावी. त्यामुळे घरातील अडचणी, अंधार व पितृदोष दूर होतो अशी प्रथा आहे.